नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वर्ग 5 साठी नवोदय गणिताची तयारी. प्रकरण 8 अपूर्णांक. समच्छेद अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी आणि अपूर्णांकांचा गुणाकार. स्वाध्याय 8.4. प्रश्न पहिला. सोनीने 40 रुपये डझन दराने 2.34 डझन केळी विकत घेतली, तर तिला दुकानदाराला किती रुपये द्यावे लागेल? 2 डझनाचे 80 रुपये आणि 3/4 म्हणजे 40चे 3/4 म्हणजे 30 रुपये. 80 आणि 30 110 रुपये. पर्याय क्रमांक सी. प्रश्न दुसरा. एखाद्या दिलेल्या अपूर्णांकात एकाच नैसर्गिक संख्येने अंशामध्ये आणि छेदामध्ये भागले तर तयार होणारा नवीन अपूर्णांक. पहिला पर्याय आहे पहिला सारखाच असतो, म्हणजे काही बदल होत नाही. दुसरा पर्याय आहे मूळ अपूर्णांकापेक्षा लहान असतो. तिसरा पर्याय आहे मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा असतो. आणि चौथा पर्याय आहे मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा किंवा लहान असू शकतो. यामध्ये सारख्याच संख्येने जर अंशाला आणि छेदाला भागले तर तो अपूर्णांक, त्या अपूर्णांकाची किंमत बदलत नाही, म्हणजे पर्याय पहिल्यासारखाच असतो. प्रश्न तिसरा. एक तार 4.25 मीटर लांब आहे. तिचे 2 तुकडे होतात. एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा 4/5 मीटर मोठा आहे, तर लहान तुकड्याची लांबी किती? तारेची लांबी 4.25 मीटर आहे. लहान तुकड्याची लांबी विचारली आहे, म्हणून लहान तुकडा x मानू आणि मोठा तुकडा x अधिक 4/5 बरोबर 4.25. इथे हे 2x झाले. 2x अधिक 4/5 बरोबर 4×5 20 आणि 2 22/5. आता हा 5 काढून टाकण्यासाठी सगळीकडे 5ने गुणू, म्हणजे इथे झाले 10x अधिक 4 बरोबर 22. आता 4 इकडे गेले तर 10x बरोबर 22 वजा 4 म्हणजे 18. 18/10 बरोबर x. मग 1.8/10 म्हणजे 2 आणि 2×5 1.4/5. लहान तुकड्याची लांबी आहे 1.4/5 मीटर, म्हणजे पर्याय क्रमांक ए. प्रश्न चौथा. एका शाळेत एकूण विद्यार्थ्यांची संख्या 3000 आहे. मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या 1/2 पट असेल तर मुलांची संख्या किती? 1500, 1000, 1200 आणि 2000 असे पर्याय दिले आहेत. मुलींची संख्या x आहे आणि मुलांची संख्या 1/2x बरोबर 3000. आता हा 2 काढण्यासाठी सगळीकडे 2ने गुणू. इथे 2x अधिक x बरोबर याला 2ने गुणले तर 6000.
मग इथे 3x झाले. हे 3x बरोबर 6000. म्हणून एक्सची किंमत आली 3ने भागलं याला तर 2000. एक्स म्हणजे मुली 2000 आहे आणि याच्या 2ने भागून म्हणजे 2000च्या अर्धे म्हणजे 1000 मुलांची संख्या. इथे एक्स बरोबर 2000 आले. तर मुलांची संख्या 2000 भागिला 2 म्हणजेच 1000. पर्याय क्रमांक बी, मुलांची संख्या 1000. प्रश्न 5वा. एका खोक्यात 40 मातीचे मडके आहेत. त्यातील 1/10 फुटली. उरलेल्यांपैकी 5/6 मडकी विकली. तर उरलेल्या मडक्यांची संख्या किती आहे? 4, 8, 10, 6. 40 मडकी आहेत. त्यातील 1/10 फुटली. म्हणजे 4 फुटली. म्हणजे 36 राहिले. 36च्या 5/6 विकले. म्हणजे 6 1 6 6 6 36 6 5 30 विकले. 36 पैकी 30 विकले म्हणजे 36 मधून 30 गेले, 6 उरले. पर्याय क्रमांक डी, 6 मडकी उरली. प्रश्न 6वा. एक भांडे पाण्याने 4/5 भरलेले आहे. ते पूर्ण भरण्यासाठी 20 लिटर पाणी लागत असेल तर भांड्याची क्षमता किती आहे? 140 लिटर, 120 लिटर, 80 लिटर आणि 100 लिटर. 4/5 भरलेले आहे आणि 20 लिटर आणि एकूण क्षमता x आहे. आता हा 5 काढण्यासाठी आपण सगळ्याला 5ने गुणू. म्हणजे इथे 4x राहिले, इथे 20 100 आणि इथे 5x. इथे अधिक आहे. 4x इकडे गेले तर 100 बरोबर 5x वजा 4x म्हणजे इथे xच राहिला. म्हणजेच पाणी भरण्याची भांड्याची क्षमता 100 लिटर आहे. पर्याय क्रमांक डी, 100 लिटर. प्रश्न 7वा. अनु एक पुस्तक 3 तासात पूर्ण वाचते. अंजली अनुच्या वेळेच्या 4/5 पट मिनिटात ते पुस्तक पूर्ण वाचते. तर अंजलीला पुस्तक वाचण्यासाठी लागणारा वेळ किती आहे? अनुला 3 तास लागतात. म्हणजेच 60 गुणिला 3 बरोबर 180 मिनिटे. च्या 4/5 पट अंजलीला वेळ लागतो. मग 5 त्रिक 15 आणि 5 सक 30. 36 गुणिला 4 म्हणजे 144. आता याच्यात 60 मिनिटाचा 1 तास होतो. मग 120 वजा केले आपण तर 2 तास वजा केले. मग इथे राहिले 24 मिनिट. म्हणजे 2 तास 24 मिनिट आणि याला 12 दुने 24 आणि 12 पंचे 60 म्हणजे 2.25.
पर्याय क्रमांक ए. अंजलीला पुस्तक वाचण्यासाठी लागणारा वेळ 2.2/5 मिनिटे आहे. प्रश्न 8वा. एका दुधाच्या कॅनमध्ये 50 लिटर दूध मावते. एकूण दुधाच्या 1/5 लिटर इतके दूध कॅनमध्ये आहे. तर आणखी किती लिटर दूध टाकल्याने कॅन पूर्ण भरेल? 30 लिटर, 45 लिटर, 40 लिटर आणि 42 लिटर. आता इथे 50चे 1/5 म्हणजे 5×10 = 50. 10 लिटर दूध कॅनमध्ये आहे आणि 50 लिटर त्याची क्षमता आहे. म्हणजे 50मधून 10 गेले 40 लिटर. पर्याय क्रमांक सी. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खूप अभ्यास करा. गुड बाय.